नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर आज आमच्या गावाकडली शिवजयंती, त्याच्यामुळे आता जायचे तिकडे. सकाळची वाजली तर 5:45. तर भरपूर कार्यक्रम प्रत्येकाकडे नियोजन दिलेले, त्याच्यामुळं लवकरच आवरून निघालो आता. तर ब्लॉग बघा कंटिन्यू, कारण प्रत्येक कार्यक्रमाला तुम्हाला नक्की बघायला भेटेल. तर बघा कंटिन्यू पुढे. आणि इथं जी जिल्हा परिषदेची शाळा होती ना, त्याच्यामध्ये त्यांचा कार्यक्रमाचा सहभाग होता. त्यांची पण तयारी पूर्णपणे झालेलीच होती आणि ते पण वाटच बघत होते की पुढील कार्यक्रम कधी चालू आहे, फेटे बांधायचं वगैरे त्यांचं पण चालूच होतं. तर त्यांचं पण आता कार्यक्रम पुढं चालूच होणार आहे बघा पुढं. आणि नंतर एक त्यांची वेशभूषा एक होती रामाची, परत लक्ष्मण, परत सीता, परत छत्रपती शिवाजी महाराजांची, जिजाऊ माँसाहेबची, अशा बऱ्याचशा भूमिका साकारल्या होत्या त्यांनी. पण तो पण त्यांची तयारी पूर्ण झालेली होती आणि पुढं कार्यक्रम आता चालूच होणार होता. आणि शाळेत पुन्हा नंतर आपले अध्यक्ष उपाध्यक्षांना सगळ्यांना फेटे बांधण्याचं नियोजन पण चालूच होतं. आणि जवळपास सगळ्यांचे फेटे, गावातल्या लोकांना पण फेट्याचं सगळे बांधलेच होते. आणि सगळ्यांचे फेटे बांधून झाल्यानंतर आता मिरवणुकीला पण स्टार्टच होणार होतं. आणि जी शाळेतले लयजिम पथक होतं, लयजिम पथक पण आपल्या कार्यक्रमाकडे रवाना होत होतं. त्यांच्यासोबत आम्ही फोटो वगैरे काढले आणि आता पुढे कार्यक्रमाला सुरुवात होणारच होतं. तर बघा पुढे कंटिन्यू. त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात पण झाली. आणि बघा कसं रामाचं वेशभूषा आहे, परत छत्रपती शिवाजी महाराजांची, जिजाऊ साहेबांची, सगळ्या अशा वेशभूषा भारी एकदम मस्त केल्या त्या शाळेत, जिल्हा परिषद आणि आपल्या प्राथमिक शाळेवाल्यांनी. आणि तिथून आमची मिरवणूक पण चालू झालेली जयंतीची. आणि त्याच्यानंतर पुढं कार्यक्रम तुम्ही कंटिन्यू बघू शकता. आणि आता पुढे ज्या कार्यक्रम सगळ्याला उत्सुकता होती, असा लयजिमचा कार्यक्रम जो आपल्या महाराष्ट्राची शान आहे, तो आता स्टार्ट होणार होता. आणि बघा पुढे आता कंटिन्यू सगळेच.
नंतर पुढे झाली गावातली मिरवणूक चालू आणि नंतर पुढे पण एक लेझिमचं डान्स बाकीच होता, तो पण आता पुढे बघा कंटिन्यू. एक गावातली मिरवणूक झाली की पुढे शाळेपाशी एक मिरवणूक आपलं लेझिमचा कार्यक्रम होता. नंतर सगळे मिरवणूक वगैरे झाल्यानंतर शाळेच्या ग्राउंडवरती सगळे आल्यानंतर एक रक्तदानाचा कार्यक्रम पण बाकी होता, तो पण पुढे आता रक्तदान वगैरे झालेलंच आहे चालू. इकडं पब्लिक उभी होती, नंतर तिकडे रक्तदान चालूच होतं. ते पण बघा आमचे गावातले सगळे रक्तदान करताना, कारण सामाजिक कार्यक्रम तर घ्यावाच लागतो जयंती म्हटल्यानंतर. ते कंटिन्यू पुढे चालू होतं आणि सकाळचा ब्लॉग इथेच संपलेला आहे. तर आवडल्यानंतर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला कोणीही विसरू नका. चला बाय.